औरंगजेबाची मुलगी झीनत-उन-निसाचं पुढे काय झालं? मरेपर्यंत ती औरंगजेबाच्या सोबत होती. छावामध्ये झीनतचा रोल अगदी छोटा आहे, पण औरंगजेब गेल्यानंतर झीनतचं पुढे काय झालं? छत्रपती संभाजी महाराजांना हालाल करून मारण्याच्या कटात सहभागी असणाऱ्या झीनतची समाधी छत्रपती शाहूंनी का बांधली होती? झीनतबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावबत्ती. औरंगजेबाच्या एकूण 4 मुली होत्या, पण त्यापैकी झीनत-उन-निसा आणि जेब-उन-निसा यांचीच माहिती मिळते. त्यातही झीनतबद्दलची माहिती फार कमी मिळते. औरंगजेबाची एक बायको दिलरस बानो बेगम ही पर्शियन राजघराण्याची होती. हिचीच मुलगी होती झीनत-उन-निसा. झीनत-उन-निसाचा जन्म 5 ऑक्टोबर 1643 मध्ये औरंगाबादेत झाला असं सांगितलं जातं. झीनतच्या शाही शिक्षणावर जास्त भर देण्यात आला होता. तिच्या वडिलांनी तिला पादशाह बेगम अशी प्रतिष्ठित पदवी दिली होती. ती पुढे तिच्यासोबत कायम राहिली. झीनत इस्लामी शिक्षणात पूर्ण पारंगत होती आणि तिने आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. पुढे ती कायम औरंगजेबासोबत राहिली. झीनतने उच्च दर्जाचं शिक्षण घेतलं होतं, तसंच तिला लहानपणी शास्त्रीय आणि धार्मिक शिक्षणही मिळालं. औरंगजेब हा कडक स्वभावाचा आणि कट्टर धार्मिक विचारधारेचा होता. झीनत-उन-निसाने कधीही त्या पारंपरिक कडक नियमांच्या विरोधात शब्दही काढला नव्हता. औरंगजेब जे सांगेल ते ती पाळायची, ऐकायची आणि त्यामुळेच ती सगळ्या मुलींमध्ये त्याची लाडकी होती. झीनत-उन-निसाचं तिच्या सावत्र पण लहान असणाऱ्या भावावर खूप प्रेम होतं. त्याचं नाव होतं मोहम्मद कामबख्श. मोहम्मद कामबख्श याला ती कायम पाठिंबा द्यायची, यामुळे तिच्या मोठ्या भावांशी तिचे कायम खटके उडायचे. तिच्या आयुष्यातला सुरुवातीचा काळ हा दिल्लीतच गेला, पण जेव्हा 1681 मध्ये औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा तीही त्याच्यासोबत आली. दख्खनमधील मोहिमा, सगळं वातावरण तिने जवळून पाहिलं. औरंगजेबाच्या आयुष्याच्या शेवटी फक्त झीनत त्याच्यासोबत होती. त्याच्या निधनानंतरही लाल किल्ल्यात तिने अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला होता. झीनत-उन-निसा ही फक्त एक राजघराण्याची सदस्य होती असं नाही, तर अनेक निर्णायक घटनांमध्ये तिचा दरबारातला सहभाग हा महत्त्वाचा राहिला. तिने वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये सल्लागाराची भूमिका घेतली. औरंगजेबाच्या काळात महिलांना राजकारणात थोडीशी सूट होती. त्यांना अनेकदा निर्णय घेण्याची आणि राजकीय अडचणी सोडवण्याची संधी मिळत होती आणि याच काळात झीनत-उन-निसाने आपला प्रभाव दाखवला. यामागचं कारण म्हणजे तिची विचारसरणी आणि तिचं शिक्षण. तिचा मूळ स्वभाव हा दयाळू होता. अनेकदा औरंगजेबाच्या कुटुंबात अनेकांना त्याचा स्वभाव खटकत होता. त्याच्या कडक स्वभावामुळे, त्याच्या धोरणांमुळे सगळ्यांना त्याचा त्रास व्हायचा. यामुळे अनेकदा त्याला प्रतिकार केला जायचा. पण या उलट झीनत-उन-निसा आपल्या समर्पण आणि निष्ठेसाठी प्रसिद्ध होती. हे सगळं ठीक आहे, पण झीनतचं पुढे काय झालं? 1689 सालाला छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला. त्यानंतर येसूबाई आणि 7 वर्षांच्या शाहू महाराजांना कैदेत टाकण्यात आलं आणि त्या कैदेत त्यांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेणारी झीनत-उन-निसा होती. तिने नंतरच्या काळात येसूबाई आणि शाहू महाराजांची वैयक्तिक काळजी घेतली होती. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून ती जातीने लक्ष घालायची. झीनतच्या या स्वभावाने प्रेरित होऊन जेव्हा शाहू महाराज कैदेतून सुटून आले तेव्हा त्यांनी साताऱ्याजवळ तिच्या नावाने एक मशीद बांधली असं सांगितलं जातं. इस्लामच्या 5 मूलभूत तत्वांपैकी एक म्हणजे जाकात म्हणजेच दानधर्म. मुघल घराण्यातल्या स्त्रियांनी हा धर्म उदारतेनं पाळला. झीनतच्या दयाळू स्वभावाची आणि सेवाभावी कार्याची प्रशंसा स्वतः औरंगजेब करायचा. 1700 सालामध्ये तिने दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ झीनत-उन-मशीद नावाची मोठी मशीद बांधली. यासाठी तिने परंपरेनुसार औरंगजेबाकडून हुंड्याची रक्कम मागितली होती आणि मग ही मशीद बांधली होती अशी गोष्ट प्रसिद्ध आहे. ही प्रसिद्ध मशीद जामा मशिदीची प्रतिकृती आहे. त्या मशिदीला झीनत-उन-निसा मशीद म्हणतात, पण आता काही लोक तिला घाटा मशीद म्हणतात. झीनत-उन-निसाचा मृत्यू हा 18 मे 1721 मध्ये वयाच्या 77व्या वर्षी दिल्लीतच झाला होता. तेव्हा तिला याच मशिदीच्या आवारात पुरण्यात आलं होतं. तिची कबर अजूनही तिथे अस्तित्वात आहे. 1857च्या लढाईत इंग्रजांनी या मशिदीची विटंबना केली होती. ब्रिटिशांनी तिचा वापर बेकरी म्हणून केला होता. सिनेमात झीनतचं कॅरेक्टर दाखवलंय शांत पण थोडीशी संभ्रमात. झीनत-उन-निसा सेम अशीच होती. सिनेमात झीनतचा रोल छोटा आहे पण इम्पॅक्ट टाकणार आहे. इतिहासातल्या अनेक स्त्रिया आपल्या समोर वेगवेगळ्या रूपांनी समोर आल्या, पण झीनत-उन-निसाच्या अनेक गुणांनी तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवलं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.